मला माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहे। सध्या महाराष्ट्रात दुसऱ्याची मुलं खेळतायत। नाशिकमधील मेळाव्यातून राज ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। राष्ट्रवादी म्हणजे निवडून येणाऱ्यांची मोळी। शरद पवार नेहमी हेच करतात। राष्ट्रवादीवाले आतून सर्व एकत्र। राज ठाकरेंची शरद पवार यांच्यावर देखील टीका। महाविकास आघाडीमध्येच 15 जागांवर एकमत नाही। प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट। तिन्ही पक्ष 5 मतदारसंघांवर ठाम, त्यामुळे तोडगा नाही, आंबेडकरांचं वक्तव्य। महाविकास आघाडीने ऑफर केलेल्या जागा वंचितच्या लिस्टमध्ये। खासदार संजय राऊतांचा दावा, तर वंचितच्या जागांवर समाधानकारक तोडगा काढू, संजय राऊतांची माहिती। रोहित पवारांनी असा काय गुन्हा केलाय? राऊतांचा सवाल। रोहित पवार भाजपत गेल्यावर कारवाई थांबेल, राऊतांची भाजपवर पुन्हा एकदा टीका। महायुतीची गृहमंत्री अमित शहांच्या घरी 2.5 तास खलबत। लोकसभेच्या जागावाटा संदर्भात अंतिम चर्चा। राष्ट्रवादीला 3 ते 4, शिवसेनेला 10 ते 12 जागा मिळणार, सूत्रांची माहिती। कोल्हापूर लोकसभेसाठी महायुतीचा नवा डाव। शाहू महाराज छत्रपतींच्या विरोधात समरजित घाटगे उतरणार मैदानात। घाटगेंना उमेदवारी दिल्यास दोन्ही राजघराण्यात होणार काटेकी टक्कर। रायगड महायुतीमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर। शिवसेनेच्या बॅनरबाजीतून थेट सुनील तटकरेंनाच आव्हान। विकास गोगवलेंचा रायगड लोकसभेवर दावा। ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र। मला तुमच्याशी काही बोलायचंय, माझ्या विरोधात विश्वासघातकी राजकारण खेळलं, भास्कर जाधवांचं पत्र। महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात। शिवसेनेला 11 ते 12 जागा मिळण्याची शक्यता, तर राष्ट्रवादीला 1 अंकी जागांवर मानावं लागणार समाधान। पंतप्रधानांच्या हस्ते सेला बोगद्याचं उद्घाटन। तवांग आणि चीन सीमेच्या दरम्यान आता करता येणार जलदगती वाहतूक। धोरणात्मकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा बोगदा। पामोलिन तेल 5 रुपयांनी, सोयाबीन तेल 3 रुपयांनी महाग। आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे रिफायनरीच्या मार्जिनचा परिणाम तेल आयातीवर। आशिष शेलारांनी बोलावली दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात सर्व नगरसेवकांची बैठक। शेलार साधणार माजी नगरसेवकांसोबत संवाद। उद्धव ठाकरे मुंबईच्या मैदानात। ठाकरे करणार उत्तर पश्चिम मतदारसंघाचा दौरा। सोन्याच्या दराचा नवा उच्चांक। सोने प्रति तोळा 65,298 रुपयांवर। मार्चच्या पहिल्याच आठवड्यात सोन्याच्या दरात 2,700 रुपयांची वाढ। 5व्या कसोटी सामन्यावर भारताची मजबूत पकड। दुसऱ्या दिवसाअखेर भारताकडे 255 धावांची आघाडी। नागपूरमधील अंबाझरी धरणावर एस्केप गेट उभारण्याचा निर्णय। धरणाचं बळकटीकरण करण्यासाठी 10 मार्चला काढणार कार्यादेश। केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची पुणे महानगरपालिकेला नोटीस। कात्रज उद्यानातून बिबट्या पळाल्या प्रकरणी पालिकेला बजावण्यात आली नोटीस। मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नाशीद यांनी मागितली पर्यटन बहिष्काराच्या संदर्भात भारतीयांची माफी मागत केलं भारतीय पर्यटकांना मालदीवमध्ये येण्याचं आवाहन। मिरज तालुक्यातील खटामध्ये महिलांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ। महिला दिनाचा सत्कार नको, पाणी द्या। महिलांनी घागर मोर्चा काढत फोडला टाहो। मराठवाड्यामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं भगर खाल्ली असता 602 जणांना विषबाधा। लातूरमध्ये 443, बीडमध्ये 55, परभणीमध्ये 80, तर हिंगोलीमध्ये 24 जणांना विषबाधा। पुणे दर्गा कारवाई अफवा प्रकरणी पोलीस आयुक्तांची आणि दर्ग्याच्या ट्रस्टींची बैठक। मुस्लिम समाजाचं शिष्टमंडळ देखील बैठकीला उपस्थित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।